शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते। दिव्या दिव्या दीपकारकाने कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार। झाल्या झाल्या तिन्ही सांजा दिवा लावू वृंदावनी तुळशी खाली चक्र पाणी दह्या दुधाची वाहोधार तुळशी माय नमस्कार। आणि ह्याच्या नंतरच्या सर्व श्लोकांनी संध्याकाळचं घर प्रत्येकाचं उजळून निघतं। आज सकाळच्या अर्चनेपासून तर संध्याकाळच्या या स्तोत्रांपर्यंतचा कालावधी एका स्त्रीसाठी किती अगम्य असतो, किती अगम्य लोकांशी ती भेटत असते रोज, अगम्य पदार्थांशी ती रोज किचनमध्ये स्वतःचं एक समीकरण मांडत असते रोज। या समीकरणात ही स्त्री, ही घरातली स्त्री, ही वर्किंग वुमन, ही सुपर वुमन, ही अष्टभुजाधारी, आणि हीच माझ्या अंगावर काटा येतो जेव्हा मी अष्टभुजाधारी म्हणते, हीच ती स्त्री जी सगळ्यांसाठी सगळं करत असताना स्वतःसाठी मात्र सगळंच हरवत बसते। आत्ताशीचा अनुभव काही कारणास्तव मला ॲडमिट करावं लागलं, कारण स्ट्रेस खूप वाढला होता म्हणे माझ्यावरचा। काम इतकं चालतं ना, सकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 10:30-11 संपतच नाहीत कामं। आणि मी ॲडमिट झाल्यानंतर जेव्हा शुद्धीत वापस आले तेव्हा पहिला प्रश्न विचारला, पार्थचं जेवण झालं आहे का आणि घरातली तारा आली आहे का, म्हणजे भांडे भिंडे घासल्या गेले आहेत की नाही, की नवऱ्याला करावं लागतंय। म्हणजे एखादी स्त्री तशीच तिचं मला असं वाटतं तिचं म्युटेशन झालेलं असतं का काय, देव जाणे। म्युटेशन हा वर्ड खूप राईट नाही आहे, पण तिचं ॲक्च्युली बॉडी कंपोजिशन आणि थॉट प्रोसेस कंपोजिशनच बहुधा तसं असतं। तिला सर्व घराची मात्र काळजी असते, स्वतःची सोडून। आज मी तुम्हाला अशाच हरवलेल्या रेसिपी आमच्या महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजरमध्ये सांगणार आहे। आपल्या आज्यांनी, आपल्या पंजांनी, आपल्या आयांनी सुद्धा आपल्याला म्हणजे या रेसिपीज बद्दल हजारो वेळा सांगितलं असेल, पण आपण जाऊ दे ना, मला नाही लागत, कशी करते ग, माझ्या अंगी नाही लागत, ते उगाच आम्हाला ना वेळ नसतो बा, सकाळला तर हे सगळं करत बसणार आहे का, ते आधी पोरांचं बघावं लागतं, मग नवऱ्याचं बघा, मग सासू सासऱ्यांचं बघा, मग आणखीन घरच्यांचं बघा, मग दारच्यांचं बघा, मग ऑफिस, आणि मग हे ऑफिस बिफिस सगळं बघून स्वतःसाठी अरे देवा 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 नको। बघा मी आपोआप त्या विचाराने सुद्धा स्टेप बॅक झाले, कारण ते विचारच आम्हाला गुन्हेगारीचं एक फील देत असतात। इट्स अ गिल्ट, की मी स्वतःबद्दल ॲज अ व्यक्ती म्हणून विचार करते, इट्स अ गिल्ट, की मी शक्यच नाही स्वतःबद्दलचा विचार करणं म्हणजे काय, अहो पाप, इम्पॉसिबल। आजची स्त्री याच सगळ्या झुंजीत रोज झुंजते, रोज स्वतःलाच गिल्टी प्रूव्ह करते। मी सकाळी लवकर उठली तर मला बरं वाटतं, पण मी जरा 5 मिनिटं उशीर उठली, हेटबाई माझं नेहमीच असं असतं। आणि हे सगळं रिलेट करतं आपण जे खातोय त्याला। आपल्या जुन्या काळातल्या महाराष्ट्रीयन रेसिपीजमध्ये कितीतरी ताकदवर अशा रेसिपीज आहेत की ज्या सहजपणे आपल्याच किचनमध्ये अवेलेबल आहे। म्हणजे माझी एक खूप छान इंग्लिश मैत्रीण आहे, शी इज अ ब्रिटिश। तिने मला एक दिवस फोन केला आणि त्या फोनमध्ये तिने मला सांगितलं, जयंती यू नो आय यूज टू कुक माय मील विथ अ ग्लास ऑफ वाईन। आणि मला असं खूप असं अप्रूप वाटलं होतं तेव्हा, की असं कसं ग्लास ऑफ वाईनवर तू कुकिंग करू शकतेस, म्हणजे ते काही चूक नाही बाई, ते तुझ्या संस्कृतीला एकदम पटेसं आहे, साजेस आहे। पण आता वयाच्या 52व्या वर्षी शी इज अनेबल टू वॉक। आता रिअलाइज होत आहे, instead of wine glass, if she would have taken a glass of turmeric milk, a boiled turmeric milk with a style, it would have been a different story. हे मला आजीनी जन्माला येत्यागत सांगितलं होतं का, ते हळदीचं दूध पित जा, लेकरं हो हळदीचं दूध प्या, अगं पोरीला ते हळदीचं दूध पी, अगं मुली ते हळदीचं दूध पी, सून आली अगं सूनबाई ते हळदीचं दूध, आम्ही कोण, आम्ही मुजोर, आम्ही ऐकतच नाही ना, आमच्या आयांची नाही ऐकलं ना आजांची नाही ऐकलं, तर आम्ही कोणाच्या बापाचं काय ऐकणार। हा जो प्रकार मुजोरीचा झाला त्याच्यामुळे इकॉनॉमी बिथरली नाही का। एक घरातली स्त्री हलते ना तर घराची इकॉनॉमी नाही तर देशाची इकॉनॉमी सुद्धा हालत असते, कारण ती हल्ली तर घर हलतं, आणि घर हललं की अख्खी इकॉनॉमी हलते।
भारताला जर सुदृढ बनवायचं असेल माझ्या सोबत, तर या 3 महत्वाच्या गोष्टींना रोज प्यायला सुरुवात करा आणि सांगा की हो तुम्ही पण हे पिता आहे. साधं बॉइल्ड हळदीचं दूध मी तुम्हाला दाखवते. लिटरली साधं थंड करून ठेवलेलं हळदीचं दूध आहे. मी हे रोज गटागटा पिते. याला काहीही शुगर घालायची नाही का, काही पसारे घालू नका त्याच्यात. घरातली हळद घाला, अर्धा चमचा, गाटकन पिऊन घ्या. कोणाला काही घेणं देणं नसतं. तुमची तब्येत ठीक राहणं हे तुमचं कर्तव्य आहे, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सर्व आयांना माझ्याकडनं एक मनापासून रिक्वेस्ट, हळदीचं दूध बेस्ट आहे, नक्की प्या. प्रोटीन शेक किंवा प्रोटीन टम्बलर्स आणून त्याच्यातनं ते पिऊ नका. घरातलं दूध घ्या, घरातली हळद घ्या, 1 चमचा हळद घाला. साधारणतः 350 ml चा हा ग्लास आहे, 350 ml चा. एवढं दूध इनफ आहे एका दिवसाला. याने तुम्हाला कॅल्शियम मिळत आहे, याने तुम्हाला टर्मरिक मिळत आहे, याने तुम्हाला हायजीन मिळत आहे, हेल्थ मिळते. शांतपणे हे दूध पिऊन घ्या, गप गुमान. हा पहिला डोज. पहिली अर्चना म्हणजे आपलं पहिलं भूपाळीचं सॉंग असतं ना, ते गोविंदाला उठवताना 1 ग्लास स्वतःच्या घशात घाला. आता दुसरा ग्लास बघूया, जो की सगळ्यात महत्वाचा असेल आहे, जो तुम्ही सगळ्यांनी घ्यायचाच आहे. मी आजतागायत माझ्या मेनोपॉज बद्दल खूप विचार केलेत. मेनोपॉज साधारणतः 40 पासनं तर 55व्या वर्षापर्यंत येतातच. आणि ह्याची सुरुवात कुठेतरी 5 ते 7 वर्ष आधीपासून होते. काहींचे पाय दुखतात, काहींचे डोके दुखतात, काहींच्या कमरा दुखतात, काहींचं काही दुखतं, काहींना वियर्ड काहीतरी होत असतं. त्याचे काही कॅल्क्युलेशन नाही आहे. इट इज इडिओपॅथिक. असं इडिओपॅथिक आहे ते. इट नेवर कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड. सो मेनोपॉजला जर खूप स्ट्रॉंगली आणि स्ट्रेंथनली समोर जायचं असेल तर सगळ्यात बेस्ट उपाय, दिवसातनं 3 वेळा दही खायचं आहे. दही खाणं होत नसेल तर 1 ग्लास ताक प्या. शांत ताक, नो फोडणी. फोडण्या घालायच्या नाही, साधं मीठ घालायचंय आणि काळं मीठ घालायचंय. 1 ग्लास साधं ताक, आय एम जस्ट शोईंग यू. ग्लास साधं ताक, 350 ml अगेन. हा 350 ml चा 1 ग्लास ताकाचा रोज सर्व बायकांनी प्या. याने तुमचं डोकं, तुमचं मन, तुमचं शरीर, तिन्ही गोष्टी शांत राहणार आहे. या शांततेला खूप कंट्रोल्ड वेनी स्ट्रेंथन करा. ताकाने तुमची ॲसिडिक लेवल कमी होईल. तुम्ही म्हणाल अगं बाई थंडीच्या दिवसांमध्ये कसं काय ताक पिणार, काही होत नसतं. बॅक्टेरियल फॉर्मेशन आहेत, परफेक्ट बॅक्टेरियल फॉर्मेशन आहेत जे आपल्या बॉडीला खूप आवश्यक आहेत. पण काळं मीठ घालायला विसरू नका. काळ्या मिठाने पचनक्रिया एकदम साफ होते आणि तुमचं बायोलॉजिकल सायकल स्थिर स्थावर होण्याची मदत होते. म्हणून मीठ आणि काळं मीठ अशा दोन्ही गोष्टी वापरायच्या आहेत. जिरं चवीपुरती घाला, उगा गजगज जिरं घालू नका, मिरं घालायची गरज नाही. साधं ताक 350 ml चं रोज दुपारला 1 ग्लास जरी पिलं तरी इनफ आहे. या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला आज 3 असे ड्रिंक सांगणार आहे की जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मदत करतील. तुम्ही म्हणाल आता आमच्याकडे कोकम बिकम नसतो बाबा, आम्ही काही कोकम बिकम आणत नाहीत, ते रिअलचे ज्यूस येतात ते घेतो. ठीक आहे, काहीही हरकत नाही. कुठला तरी एक ज्यूस पोटातला, फ्रूट ज्यूस पोटात गेला पाहिजे म्हणजे पाहिजे रोज. तर मी पूर्ण ब्रह्मामध्ये काम करते, त्याच्यामुळे मी खरं सांगते माझ्याजवळ फ्रूट ज्यूसमध्ये कोकम अवेलेबल असतं किंवा मँगोचा शेक अवेलेबल असतो. म्हणजे आंबा जेव्हा सीझन आहे तेव्हा आंब्याचा म्हणजे पन्ह अवेलेबल असतं किंवा लिंबाचं सरबत एनी फ्रूट इज फाईन. अगेन 350 ml. जेवणाच्या वेळेला रात्रीला जस्ट एवढा 1 ग्लास पिऊन, फ्रूट ज्यूस पिऊन जरी झोपले तरी हरकत नाही. आता हा सिक्वेन्स मेंटेन करायचा काय, सकाळी दूध, दुपारी ताक, संध्याकाळी ज्यूस, हा सिक्वेन्स तुम्हाला वाटेल तसा करा, त्याच्यात काहीही बंधनं नाहीत. पण हे नक्की करा. संध्याकाळच्या दिवे लागणीला देवासमोर जेव्हा नैवेद्य दाखवताय तेव्हा नैवेद्य दाखवताना अक्रोडाचा नैवेद्य दाखवा. अक्रोड कळतात? अक्रोडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे संदीपा? आपण काय म्हणतो रे? वॉलनट. वॉलनट इंग्लिशमध्ये. हे वॉलनट नैवेद्याला ठेवा आणि ते 2 वॉलनट तोंडात घाला. म्हणजे संध्याकाळचा तुमचा प्रोटीनचा डोस व्यवस्थित जाईल आणि तुमची कंबर दुखणं हळूहळू कमी होत जाईल. महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर्स,
या सगळ्या रेसिपीज आपल्याला सदैव अखंडपणे सांगत आलेलं आहे. आजींच्या रूपाने, खापरपंजांच्या रूपाने, आयांच्या रूपाने. आज माझ्या तोंडी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा बहुधा ते सगळेजण प्रयत्न करतात आहेत. मी या पूर्ण वाटचालीत तुमच्या सगळ्यांची साथ मागते. भारताला सुदृढ करायचं असेल तर आधी स्वतःला सुदृढ करा. ज्या दिवशी आपण सगळ्या स्त्रिया सुदृढपणे या आपल्या फॅमिलीला सांभाळायला सुरुवात करू, त्या दिवशी भारत देश सुदृढ होईल असं म्हणायला हरकत नाही. आणि मग मोदी सरांसारखे लीडर आपल्याला खूप समोर घेऊन जातील याचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्यासोबत उभे राहण्याची ताकद ठेवा. आपण सगळ्याच जणी ठेवतोय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.